112वा जनसेवकाचा जनसंवाद हा आमचा उपक्रम या ठिकाणी पार पडला आणि निरनिराळ्या भागातून म्हणजे ठाणे असेल किंवा ठाण्याच्या अन्य भागातले देखील नागरिक रहिवासी जे आहेत ते त्यांचे तक्रारी घेऊन या ठिकाणी आले होते। याच्यामध्ये विशेष करून पुनर्विकासामध्ये फारच मोठ्या प्रमाणामध्ये बेईमानी आहे। विकासक पुनर्विकास करत नाही, जे ॲग्रीमेंटमध्ये सांगितलेलं असतं त्याच्या वेगळंच वागतो आणि प्रलंबित बांधकाम जे आहे ते ठेवल्यामुळे ही सगळी लोक जी आहेत ती दर फिरत असतात। एक अतिशय चांगली गोष्ट झाली की वर्तकनगरला म्हाडाच्या ज्या जुन्या इमारती होत्या त्या धोकादायक झाल्या होत्या आणि त्याच्या पुनर्विकासाकरता अनेक विकासक त्या वेळेला पुढे आले होते। माझ्याकडे जवळजवळ 400 कुटुंब ही त्यांची तक्रार घेऊन गेलं वर्षभर माझ्याशी संपर्कामध्ये आहेत आणि त्या विकासकाने अनेक प्रकारची त्यांना आश्वासनं दिली, दिशाभूल केली आणि काही जणांची तर 10-10 वर्ष देखील त्या ठिकाणी इमारत बांधली गेली नाही। आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला। ईओडब्ल्यूमध्ये प्रत्येक इमारतीच्या रहिवाशांच्या तक्रारी ज्या आहेत ते गुन्हे नोंदवले आणि त्या विकासकाच्या विरुद्ध सर्व इमारतींचे गुन्हे नोंदवले। वर्षभर प्रयत्न करून देखील त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही। विकासक केवळ आणि केवळ दिशाभूल करत गेला आणि त्याच्यामुळे कालच ईओडब्ल्यूच्या माध्यमातून त्याला अटक झाली। आता अशा पद्धतीने लोक 10-10 वर्ष भटकत राहणार आणि त्याच्यानंतर विकासक त्याच्यावर काहीही उपाय करणार नाही। आता त्याला ईओडब्ल्यूच्या माध्यमातून अटक झाली। वर्षभर मी या सगळ्या लोकांच्या करता याच्यातून काही मार्ग निघण्याकरता प्रयत्न चालू होता आमचा ईओडब्ल्यूच्या माध्यमातून आणि त्या विकासकाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून। शेवटी त्याला अटक करणं भाग पडलं कारण की 2000 लोक रस्त्यावर आलेली। आता त्यांचा सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या इमारती होण्याच्या दृष्टीने आमची आता वाटचाल सुरू आहे। तेही लोक या ठिकाणी आले होते। काही कोल्हापूरच्या संबंधामध्ये कोल्हापूरला गावगुंड जे आहे ती एक महिला या ठिकाणी आली होती आणि तिची जी जमीन आहे ती तिच्या मालकीची असून देखील त्या ठिकाणी तिला न्याय मिळत नाही आणि त्याकरता देखील मी संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांना पाठवलं आहे। त्याचबरोबर जेजुरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते आणि त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंग आणि मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या देखील झालेल्या त्याच्या तक्रारी देखील जे ठाण्याचे त्या जेजुरीच्या यात्रेमध्ये सहभागी झाले होते ते आले होते। जेजुरीच्या पोलीस स्टेशनशी मी संपर्क केला आहे कारण की आता सोनं महाग आहे। आता ज्यांनी माझ्याकडे तक्रार केली त्यांचे जवळजवळ 5 लाखाचा ऐवज हा त्या ठिकाणी चोरीच गेला आणि जर त्याची छडा लावला नाही, त्याचा शोध घेतला नाही तर त्या लोकांचं ते नुकसान होईल आणि त्याच्यामुळे जेजुरीच्या सिनियर PIच्या बरोबर पण माझी चर्चा झाली आणि त्याचा देखील ते फॉलोअप करून तो पाठपुरावा जो आहे तो पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। आपल्या इथे कशेळी भाग जो आहे या कशेळीमध्ये शेकडो लोकांनी आपल्याला स्वस्तामध्ये घरं मिळणार 1 BHK वगैरे, तर त्यामुळे पैसे भरून ठेवलेले, पैसे भरले, बिल्डिंगचा पत्ता नाही आणि जे विकासक आहेत तिथले तथाकथित आणि ते देखील गायब आहेत। अशी फार मोठी संख्या या ठिकाणी गरीब लोकांची जे कष्टाने पैसे जमा करतात 10 लाख 20 लाख 30 लाख त्या ठिकाणी भरतात ॲडव्हान्समध्ये आणि त्याच्यानंतर तो विकासक पण पळून जातो। तर त्याच्यावर या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देखील मी कायदा आणण्याची मागणी केली आहे। त्या ठिकाणी मी बिल आणलं आहे की अशा प्रकारचे जे विकासक फसवणूक करणारे आहेत त्यांच्यावर आपण MPID लावा। त्याच्यानंतर जमीन बळकावणारे जे आहेत लँड ग्रॅबिंगचे, या लँड ग्रॅबिंगचा देखील गुजरातच्या धर्तीवर कायदा करा, अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी आग्रही मागणी केली आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील मी करणार आहे पुढच्या अधिवेशनामध्ये। हे प्रायव्हेट बिल देखील जर शासनाने हे बिल नाही आणलं तर प्रायव्हेट बिल मी त्या ठिकाणी दाखल करणार आहे कारण शेकडो काय हजारो लोक या सगळ्यामध्ये फसलेले आहेत, अडकलेले आहेत। त्यामुळे बाकीच्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठे अतिक्रमण, आता सोसायटीचा पुनर्विकास सुरू होतो
तर दुसरेच त्या ठिकाणी काहीतरी समोर बांधकाम करतात अतिक्रमित. तर ती लोकही आली होती आपल्या शहरामधली, चंदनवाडी भागामधली, की त्यांचं काम चालू आहे बिल्डिंगचं पुनर्विकासाचं, पत्रे लावलेले आहेत आणि त्याच्यासमोर दुसरी शेड ठोकून आपला जणू काही या ठिकाणी क्लेम दाखवण्याचा प्रयत्न होतोय. अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की ते निष्कासित करा, कारण की जर ते वेळीच त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर त्या ठिकाणी ते अधिकार प्रस्थापित करतील आणि त्या ठिकाणी राहायला येणाऱ्या रहिवाशांना देखील त्याचा त्रास होईल. बाकी पूर्वी ज्यांची कामं झाली तेही आले होते. या शहरामध्ये फार जुनं महात्मा फुले मार्केट आहे, जिथे 500 गाळेधारक आहेत. या ठिकाणी अनधिकृतपणे 6 मसाला गिरण्या, ही प्रचंड कर्कश आवाजी आणि आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना पण त्रास होईल अशा प्रकारे ते बेमालूमपणे, की आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही अशा थाटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी या मसाला गिरण्या थाटल्या होत्या. या महापालिका लेव्हलला आयुक्तांनी निर्देश देऊन देखील त्या एकदा बंद झाल्या, पुन्हा सुरू झाल्या. शेवटी मला विधानसभेमध्ये हे उपस्थित करायला लागलं आणि आता त्या कायमच्या बंद झाल्या आणि त्याच्यामुळे तिथले सगळे जे काही गाळेधारक आहेत ते देखील धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी आले होते. काही कळव्या भागामधलेही लोक आले होते की त्यांची 3-3, 4-4 वर्ष शर्तभंगाचं रेग्युलराईज होत नव्हतं, तर ते देखील काम झालं म्हणून ते सांगायला आले होते. आणि अशा पद्धतीने काही वैयक्तिक, काही प्रवेशासाठी, काही पोलीस स्टेशनच्या संबंधामधले, काही महापालिकेचे जे विस्थापित झालेले त्यांना अजून गाळे मिळाले नाहीत, ते असे अनेक लोक या ठिकाणी आले होते. पुढच्या काळामध्ये जेवढं म्हणून ज्यांचं न्याय आहे त्यांना आपण निश्चितपणे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आणि त्याचबरोबर काही जे पुनर्विकास करणारे जे विकासक आहेत ते देखील आजही अजून फसवणूक करतायत, तर त्याच्यासंबंधी देखील त्यांच्या विरुद्ध कशा पद्धतीने EOWमध्ये गुन्हे दाखल होतील हे देखील आम्ही बघणार आहोत.